छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांकडून आता दक्षता घेतली जाते। पोलिसांनी सोशल मीडियातून तब्बल 506 आक्षेपार्ह पोस्ट हटवलेल्या आहेत। या प्रकरणी 8 जणांवर पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला। ग्रामीण पोलिसांची 24 तास गस्त देखील पाहायला मिळते, तर पोलिसांच्या वतीने आता अधिकच सतर्कता घेतली जाते। पोलिसांनी सोशल मीडियातून 506 आक्षेपार्ह पोस्ट हटवलेल्या आहेत। सचिन आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडलेले आहेतच, ते आपल्याला बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात। सचिन, पोलीस अलर्ट आहे, त्यांनी सोशल मीडियावर बारीक लक्ष ठेवलंय। तब्बल 506 आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यात आल्या आणि या प्रकरणी 8 जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला आहे। शुभम, जी आपण पाहताय सोशल मीडियाचा अकाउंट बऱ्याच जणांच्या हातामध्ये आहे। बहुतांश वेळा या सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह मेसेजेस पाठवले जातात, पोस्ट व्हायरल केल्या जातात आणि अफवा देखील पसरवल्या जातात। त्यामुळे बहुतांश वेळा तणावाचं वातावरण निर्माण होतं आणि त्यानंतर हे वातावरण हाताच्या बाहेर गेल्याच्या नंतर डोकेदुखी सुद्धा वाढू शकते किंवा त्या शहराची शांतता भंग होऊ शकते। मात्र हे होऊच नये यासाठी पोलिसांनी आता सोशल मीडियावर एकदम बारकाईने तीक्ष्ण नजर ठेवलेली आहे। कुणी जरी काय मेसेज करत असेल किंवा आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करत असेल, फोटो पोस्ट करत असेल, संदेश पोस्ट करत असेल तर त्यावर बारकाईने लक्ष आहे। 506 पेक्षाही जास्त जे काही पोस्ट आहेत ते पोलिसांनी या ठिकाणी डिलीट केलेले आहेत आणि त्यासोबतच 8 जणांपेक्षाही जास्त लोकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत। त्यामुळे सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर ही कारवाई केली जात आहे, कारण शहरामध्ये चांगलं वातावरण आहे, तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी हा प्रयत्न केला जातो। मात्र काही समाजकंटक जे असतात ते जाणीवपूर्वक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यांचं हा जे काही ध्येय धोरण आहे ते सिद्ध होऊ दिलं जाणार नाहीये, ते पूर्ण होऊ दिलं जाणार नाहीये। त्यामुळे पोलीस अधिक सतर्क झालेला आहे आणि पोलिसांनी कुठलीही छोटी जरी त्यांना संशयित हालचाल दिसली किंवा सोशल मीडियावर पोस्ट दिसली तर ती डिलीट केली जाते किंवा त्यांच्यावर कारवाई केली जाते। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहर असेल, जिल्हा असेल, या दोन्ही जिल्ह्यामध्ये शहरामध्ये शांतता कायम राहावी यासाठी पोलिसांचे हे विशेष प्रयत्न आहेत। प्रशासन देखील या ठिकाणी अधिक सतर्क झालेलं आहे, कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये वाद नाहीये, मात्र इतर जिल्ह्यांमध्ये शहरांमध्ये हे वाद पाहायला मिळत आहेत। ते वाद उफाळू नयेत किंवा वाद निर्माणच होऊ नयेत यासाठी प्रशासनाचे शर्तीचे प्रयत्न जे आहेत त्या ठिकाणी सुरू आहेत। गस्त वाढवला आहे, सोशल मीडियावर लक्ष ठेवलंय आणि ज्यांच्यापासून काही अनुचित प्रकार घडू शकतात त्यांना जिल्हा बाहेर जाण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत किंवा काही जणांना जिल्हा बंदीचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शांतता कायम ठेवण्यासाठी प्रशासनाचे शर्तीचे प्रयत्न आणि त्यासोबत आणखी कोणते प्रयत्न वाढवले जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महत्त्वाचे अपडेट बातमींच्या संदर्भात पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। या संदर्भात पोलिसांच्या वतीने जी प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे आपण ऐकूयात। छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्तालयामध्ये सोशल मीडियावरती वॉच ठेवण्यासाठी स्वतंत्रपणे सोशल मीडिया सेल स्थापन केलेला आहे ऑलरेडी। त्याच्यामध्ये आमच्या विशेष 5 पथकं आहेत, त्याच्यामध्ये अधिकारी आणि अंमलदार हे 24 रात्र काम करतात, दिवसा आणि रात्री ते कार्यरत असतात। सोशल मीडियाचे जे काही वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यामध्ये फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, ट्विटर आहे, व्हॉट्सॲप, त्यानंतर यूट्यूब, अशा प्रकारचे जे प्लॅटफॉर्म आहेत तर त्याच्यावरती ज्या काही पोस्ट केल्या जातात त्याच्यावरती ते 24 तास निगराणी ठेवतात। त्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह जर कुणाच्या पोस्ट असतील, काही कमेंट असतील तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाते। आत्तापर्यंत आम्ही 8 गुन्हे त्याच्यामध्ये दाखल केलेले आहेत आणि 500पेक्षा जास्त पोस्ट या डिलीटसुद्धा केलेल्या आहेत। आणि या माध्यमातून मी सर्व नागरिकांना असं आवाहन करेल की कुणीही अशा प्रकारच्या आक्षेपार्ह पोस्ट ज्याच्यामध्ये कोणत्याही 2 समाजाच्या, 2 धर्माच्या भावना दुखावल्या जातील अशा टाकू नयेत किंवा त्या फॉरवर्ड करू नयेत किंवा बाहेरची कुठली पोस्ट असेल तर त्याला कुठल्या काही कमेंट करू नयेत। जर असं काही निदर्शनास आलं तर तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यासोबत किंवा आमचे नियंत्रण कक्ष या ठिकाणी संपर्क करून त्याची माहिती कळवावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।